या सर्व सविस्तर घडामोडींचा आढावा सुरू राहील। यानंतर पाहूयात महत्त्वाच्या 50 घडामोडींचा वेगवान आढावा, अर्थातच सुपरफास्ट 50। हॉटेल ताज लँड्समध्ये शिंदे फडणवीस आणि राज ठाकरेंमध्ये 1.5 तास बैठक। मनसेच्या महायुतीतील सहभागाची आजच घोषणा होणार असल्याची सूत्रांची माहिती। शिंदे आणि फडणवीसांसोबत झालेल्या बैठकीत मनसेचा 3 जागांचा प्रस्ताव, दक्षिण मुंबई, नाशिक आणि शिर्डीच्या जागेसाठी मनसेचा आग्रह असल्याची सूत्रांची माहिती। राज ठाकरे आणि फडणवीसांमध्ये काल रात्री उशिरा भेट, मनसेच्या महायुतीतील सहभागाबाबत चर्चा झाल्याची शक्यता। तर भेटी होतच असतात। राज ठाकरेंच्या भेटीवर फडणवीसांची प्रतिक्रिया, लवकरच जागा वाटप जाहीर करू, फडणवीसांची माहिती। जे समविचारी एकत्र येतील त्यांचं आम्ही स्वागत करू, शंभूराज देसाई यांची मनसे भाजप युतीच्या चर्चेवर प्रतिक्रिया। राज ठाकरेंची मनसे नेत्यांसोबत बैठक, अमित शहांच्या भेटीबाबत राज ठाकरेंची नेत्यांसोबत चर्चा। शरद पवारांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीची जागा वाटपावर खलबतं, 1 ते 2 दिवसात जागा वाटपावर अंतिम निर्णय, बैठकीनंतर नाना पटोलेंची माहिती। वंचितनं 4 जागांचा प्रस्ताव मान्य केला असता तर आनंद झाला असता, प्रकाश आंबेडकरांची नाराजी असेल तर दूर करू, संजय राऊतांची प्रतिक्रिया। वंचितकडून नव्या पर्यायाची चाचपणी, बीआरएस वंचित सोबत युती करण्यासाठी इच्छुक, केसीआर आणि आंबेडकरांमध्ये फोनवरून चर्चा। राजू पारवे आज शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता, राजू पारवे रामटेकमधून उमेदवार असण्याची शक्यता। बच्चू कडूंनी बोलावली प्रहारच्या पदाधिकाऱ्यांची बैठक, अमरावती लोकसभा मतदारसंघात बच्चू कडू स्वतःचा उमेदवार देण्याची शक्यता, आजच्या बैठकीत प्रहारची भूमिका स्पष्ट होणार। मतदानापुरतच प्रहारला गृहीत धरलं जातं, त्याचा बदला घेतला पाहिजे, वेळ पडल्यास महायुतीतून बाहेर पडू, बच्चू कडूंचं वक्तव्य। चंद्रपूर लोकसभेचा पेच अद्यापही कायम, विजय वडेट्टीवार लोकसभा लढण्यास फारसे इच्छुक नाहीत, वडेट्टीवार मुलगी शिवानीसाठी आग्रही, सध्या विजय वडेट्टीवार आणि शिवानी दिल्लीमध्ये तळ ठोकून। यवतमाळच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांसोबत भावना गवळींची बैठक, आगामी लोकसभा निवडणुकीत प्रचार यंत्रणा राबवण्याबाबत ही बैठक। उद्धव ठाकरे आज सांगलीच्या दौऱ्यावर, सांगलीच्या मिरजमध्ये ठाकरेंचा जनसंवाद, कोळेकर मठाच्या मैदानावर संध्याकाळी 6 वाजता ठाकरेंची विराट सभा। सांगलीच्या जागेवरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये नाराजी वाढली, मिरजेतील उद्धव ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेसकडून न जाण्याचा निर्णय। छत्रपती संभाजीनगरच्या जागेवरून आता भाजपमध्येच रस्सीखेच, अतुल सावे यांच्याकडून तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू, तर भागवत कराड यांच्याकडून यापूर्वीच उमेदवारीसाठी लॉबी। शरद पवारांबद्दल बोलताना अजित पवारांचा तोल सुटला, अजित पवार संवेदनशील असल्यानं त्यांना पश्चाताप झाला असेल, शरद पवारांच्या बहीण सरोज पाटील यांचं वक्तव्य। भाजपचा शरद पवारांवर रोख, शरद पवारांना संपवलं की राज्यावर सत्ता मिळवता येईल असं भाजपला वाटतंय, शरद पवारांच्या बहीण सरोज पाटील यांची टीका। हिंगोली लोकसभेच्या जागेसाठी महायुतीमध्ये रस्सीखेच सुरूच, भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळ फडणवीसांची भेट घेणार। भाजप नेते राजेंद्र मिरगणे यांची गृहनिर्माण मंत्रालयाच्या सल्लागारपदी नियुक्ती, राजेंद्र मिरगणे यांची निवड 3 वर्षांसाठी असणार। किशोरी पेडणेकरांना 18 एप्रिलपर्यंत दिलासा कायम, पेडणेकरांनी दिलाशासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली होती, पेडणेकरांवर कोरोना काळात बॉडीबॅग घोटाळ्याचा आरोप। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर अटकेची टांगती तलवार, ईडीकडून अरविंद केजरीवालांना 9व्यांदा समन्स, अरविंद केजरीवाल पुन्हा एकदा कोर्टात दाद मागणार।